गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज इयत्ता दुसरीचा ऑनलाईन क्लास आहे. या दुसरीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आज मी तुम्हाला नाम या व्याकरण घटकाची ओळख करून देणार आहे. शब्दांच्या जाती कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये येतो तो आपला नाम येतो आणि त्याची ओळख आज मी इथं तुम्हाला करून देणार आहे. तत्पूर्वी आपण ध्येय अकॅडमीच्या आय एम विनर या परीक्षेला बसलेलाच आहात, तर सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा ऑनलाईन क्लास आपला इयत्ता दुसरी मराठीचा आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आता सुरुवात मी ना व्याकरणापासून करण्यापेक्षा पहिल्यांदा एक थोडस मी तुम्हाला काय करणार आहे, एक पहिलीच आपला एक ओव्हरलुक म्हणून एक थोडस तुम्हाला नॉलेज म्हणून एक मराठी 14 खडी मुळाक्षर व 14 खडी याची ओळख काय करून देणार आहे, मी तुम्हाला करून देणार आहे. याच्यामध्ये मराठी मुळाक्षरे 14 खडी बऱ्याच दुसरीच्या मुलांना सुद्धा अजून मुळाक्षरे व 14 खडी यांची माहिती नसते. पण तुम्हाला माहिती होण्यासाठी मराठीमध्ये हे आपले अ आ इ ई उ ऊ ए आ ऐ ओ अ औ अम हा हे स्वर आहेत. यांना आपण स्वर असे म्हणतो. आणि स्वर एकूण किती आहेत? स्वर एकूण 14 आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? स्वर एकूण 14 आहेत. आणि नंतर येतं ते व्यंजन क ख ग घ घ, ते येतं ते व्यंजन. हे व्यंजन एकूण 35 आहेत. त्याच्यानंतर येतं 14 खडी क का की की कु कू के क्या कै को कॉ कौ कम कहा. ही आहे आपली 14 खडी. याच्यापासून आपण काय करतो? काना मात्रा वेलांटीचे शब्द तयार करतो, वाक्य तयार करतो. सगळ्यात पहिल्या समजून घेण्याची हीच गोष्ट आहे की आपल्याला मराठी अभ्यासासाठी पहिल्यांदा स्वर असतात. स्वर कोणकोणते आहेत? ते अ आ इ ई आहा पर्यंत एकूण 14 स्वर आहेत. राहिलेले आहेत ते क ख ग घ ग च छ ज ज त्र ट ठ ड ढ न, हे सगळे ज्ञ पर्यंत आहेत ते आपली व्यंजने आहेत. आणि पुढचा भाग येतो तो ही 14 खडी. ही 14 खडी कुठली आहे बघा? क का की ही सगळी तुम्हाला काय पाहिजे? माहिती पाहिजे. आता बघा याच्यामध्ये आता नेक्स्ट जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं, आता ह्याची ओळख झाली असेल तर एक 2 मिनिटं आता मी काय करतो, हा फळा पुसूया आणि आपण पुढे काय करूया, पुढच्या आपल्या नवीन घटकाला सुरुवात करूया. तर लक्षात आलं सगळ्यांच्या? मुळाक्षरेमध्ये स्वर एकूण 14 आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ औ अम हा हे स्वर आहेत. त्याच्यानंतर आहेत ते व्यंजन आहेत. क ख ग घ ग च छ ज ज त्र, ह्या सगळ्याच्या नंतरच्या ते व्यंजन आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ही 14 खडी आहे. आलं लक्षात? मग याला आपण व्यंजन आणि स्वर कशाला म्हणतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. इयत्ता दुसरीचे सुद्धा बऱ्याच मुलांना स्वर व्यंजन माहिती नसतं. आपण काय करायचं आहे, स्वर व्यंजन आता शिकलेलो आहोत. तर बघा आता आपला कार्यात्मक घटक ह्याच्यामध्ये कार्यात्मक घटक व्याकरण घ्यायचं आहे आपल्याला. कार्यात्मक व्याकरण त्याच्यामध्ये नाम कोणता आहे? नाम. हे आहे 3.1 कार्यात्मक व्याकरण नाम आहे. मग नाम हे काय आहे? शब्दांच्या जाती आहेत. आता बऱ्याच दुसरीच्या मुलांच्यासाठी व्याकरण हा नवीन घटक आहे, म्हणून तुम्हाला अगदी स्लोली सांगणार आहे की आपण शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्यानुसार आपल्याला नाम सर्व शब्दांच्या जाती आलं लक्षात. त्या शब्दांच्या जातीमध्ये पहिला प्रकार येतो तो नाम येतो. पहिला कोणता येतो? नाम. आता मी तुम्हाला नाम म्हणजे काय शिकवणार आहे. दुसरीच्या मुलांना हे व्याकरण नवीन असेल तर अगदी शिस्तीत शिकवणार आहे. शब्दांच्या जातीतला पहिला प्रकार आहे नाम. आता तुम्हाला नाम म्हणजे काय? नाम म्हणजेच तर नाव. नाम म्हणजेच काय? नाव. आणि त्याला इंग्लिश मध्ये आपण नाउन असे म्हणतो. इंग्लिश मध्ये काय म्हणतो? नाउन असे म्हणतो. म्हणजे नाम, नाउन. खरं तर रा हा उच्चार करत नाही आपण, पण नाम आणि नाउन इंग्लिश मध्ये म्हणतो. तर नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला दिलेलं त्याचे जे नाव असते, गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. आलं लक्षात?
एखाद्या प्राण्याच्या, बघा, प्राण्याच्या एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या, आता प्राणी म्हटलं तरी त्यात मानव प्राणी सुद्धा येतात, वस्तूच्या किंवा पदार्थांच्या अवस्था असू देत किंवा गोष्टींच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. गोष्टींच्या नावाला नाम असे म्हणतो. लक्षात सगळ्यांच्या, एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या किंवा गोष्टीच्या नावाला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. आता नाम म्हणजेच काय, तर ही पहिल्यांदा व्याख्या समजून घे. एखाद्या प्राण्याच्या नावाला, आता प्राणी येत आहे, हा मी शब्द वापरला. आता प्राणी म्हणजे याच्यामध्ये मानव प्राणी येतात, मानव प्राण्यामध्ये स्त्री पुरुष लहान मूल मुलगा मुलगी हे सगळे येतात, त्यांची नावं येतात. ह्याच्यामध्ये मानव प्राणी पण येतात. प्राणी येत आहेत त्याच्यातला सिंह आला, कोल्हा आला, हत्ती आला, माकड आलं असं आपण म्हणतो. मग पुढे काय दिले? प्राण्याच्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजे दिलेल्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या नावाला जे दिलेले नाव असतं त्याला नाम असे आपण म्हणतो. ओके. शीतल इकडे ये असं म्हणतो ना आपण. तुषार जेवलास का? नाव आलं म्हणजे त्या गोष्टीची ओळख त्याच्या नावाने होत असते, त्यालाच आपण नाम असे म्हणतो. त्या गोष्टीची ओळख कशाने होत असते? नावाने होत असते, म्हणून आपण त्याला नाम असे म्हणतो. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही व्याख्या लिहून घेऊ शकता. ही व्याख्या लिहून घ्या, 1-2 मिनिटं वेळ द्या तुम्हाला. आलं लक्षात? आता ह्याची एक्झाम्पल्स आपण बघूयात. हा, एक्झाम्पल्स बघूयात. आता पक्ष्यांची नावे, चिमणी, पोपट, कावळा, कबूतर ही आहेत आपल्या पक्ष्यांची नावे. त्याच्यानंतर प्राण्यांची नावे तुम्हाला सांगितली, वाघ, हत्ती सांगितली की नाही, वाघ आहे, हत्ती आहे, घोडा आहे. धान्यांची नावे आहेत, गहू, बाजरी, नाचणी, तूर, तांदूळ, मका. त्याच्यानंतर गुणांची नावे सुद्धा याच्यामध्ये येतात. आता गुणांच्या नावांमध्ये काय, कोणकोणती गुण आहेत बघा. गुणांची नावे, गुणांची नावे, तर कोणकोणते गुण आहेत आपल्यामध्ये? स्वच्छता आहे, स्वच्छता हे एक गुण आहे. तुझ्यात स्वच्छता असेल तर म्हणतो, किंवा धैर्य, नम्रता, औदार्य ही सुद्धा गुणांची नावे आहेत. आपल्या मार्गदर्शिकेमध्ये अतिशय छान प्रकारे याचं उदाहरण दिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर असतील फुलांची नावे, मोगरा, चाफा, जाई, जुई, चमेली, चंपा ही ह्यांची नावे आहेत. पशूंची, फळांची, त्याच्यानंतर नद्यांची नावे. आता ह्याच्यात महत्वाचं म्हणजे काल्पनिक नावे, काल्पनिक नाव, इमॅजिनरी नाउन्स, म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणतो काल्पनिक म्हणजे इमॅजिन करायचं आपण फक्त नावे. सम थिंग्स वी इमॅजिन. ओके, सम थिंग्स वी हॅव टू इमॅजिन. काही गोष्टी आपल्याला इमॅजिन कराव्या लागतात, कल्पना कराव्या लागतात. मग ही काल्पनिक नावे कोणकोणती आहेत तुम्हाला आता मी सांगणार आहे. आपण म्हणतो काय, माणसाने अमृत पिल्या माणूस अमर होतो. अमृत हा मी शब्द वापरला. मग अमृत हे काय आहे सांगा बघू. अमृत तुम्ही कधी बघितलंय का? नाही. कधी पिलंय का? आपण नाही. कधी कुठं उपलब्ध आहे माहितीये का? नाहीये. म्हणजे फक्त आपण काय केलेलं, कल्पना केली की अमृत हे पिल्यानंतर माणसाला मरण येत नाही. आलं लक्षात? म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये अमृत हे नाव कसं आहे? काल्पनिक नाव आहे अमृत. आता असं पण असतं. त्याच्यानंतर राक्षस,
आपली घरातले आपल्याला म्हणतात की जिथं राक्षस असतोय तिथं जायचं नाही. मग आपल्या घरच्यांनी सुद्धा राक्षस बघितलाय का? नाही बघितलेला. तिथं भूत आहे, हा त्या झाडावर भूत बसलेलं असतं, तिकडे जायचं नाही. बघितलंय का भूताचा पांढरा रंग आहे, काळा रंग आहे, हिरवा रंग आहे का निळा रंग आहे? हात वाकडे काय पाय वाकडे, केस सोडलेली, काय नेमकं आपण बघितलेलं आहे का? किंवा आपल्या घरच्यांनी सुद्धा हे बघितलेलं आहे का? तर 100% हे कुणीही बघितलेलं नसतं. आणि शक्यतो हे अस्तित्वात सुद्धा नसतं. पण आपल्याला ती कल्पना करतो की बाबा त्या तिथं भूत आहे, आपण तिथे जायचं नाही. म्हणजे भूत हे सुद्धा काय आहे? काल्पनिक नाव आहे, कल्पना करतो आपण, इमॅजिनरी नेम. त्याच्यानंतर अजून सुद्धा तशी नावं आहेत काल्पनिक. परी आहे, राक्षस आहे, परीस आहे, परीसा परी. त्याच्यानंतर देवदूत, एखादा देवदूतच आला आणि तुला वाचवला असे आपण म्हणतो बघा, म्हणजे देवदूत, देवाने पाठवलेला दूत असतो. परी, परी आपण बघितले का? आपण इमॅजिन काय करतो की परीला 2 पंख असतात, परीच्या हातात एक मॅजिक स्टिक असते, काठी असते, परीचे व्हाईट फ्रॉक असतात, पण आपण बघितलेलं नसतं. पण हे जे असतं ते इमॅजिनरी नेम असतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर ऋतूंची नावे, ग्रीष्म, शरद, वर्षा, शिशिर, हेमंत. त्याच्यानंतर आली ग्रह नक्षत्रांची नावे, पृथ्वी, रोहिणी. त्याच्यानंतर चंद्र, बुध, शुक्र, गुरु. ही ग्रहांची नावे आहेत. बघा, ग्रहांची नावे. ग्रहांची नावे: बुध, गुरु, शुक्र, पृथ्वी, चंद्र. ही आहेत ग्रहांची नावे. आलं लक्षात? म्हणजेच काय, नाम म्हणजे काय? दिलेल्या व्यक्तीला, वस्तूला, गोष्टीला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो? नाउन असे म्हणतो, नाम असे म्हणतो. होय की नाही? आता नेक्स्ट, आता सगळ्यांना समजलं नाम म्हणजे काय. तर एखाद्या व्यक्तीला, वस्तूला दिले. आता मुलींची नावे: शीतल, हर्षदा. मुलांची नावे: हर्ष, राजवीर, राजवीर, रणवीर, अथर्व, सुहास. ही सगळी, श्रवण, नयन, ही सगळी मुलांची नावे आहेत. त्याच्यानंतर मुलींची नावे सांगितलेली आहेत तुम्हाला. आता काका, काकी, मामा, मामी ही नावामध्ये येत नाही, कारण की काका, काकी, मामा, मामीचं सुद्धा आपण प्रॉपर नाव असतं. ओके, आपण म्हणतो बघा, सुहास मामा, रोहित काका, असं जे नाव होतं म्हणजे त्यांचं प्रॉपर नाव रोहित आणि सुहास असतं. त्यामध्ये आपण काय करू शकतो? याच्यामध्ये रोहित, सुहास ही आपल्यामध्ये नावांची नामे आहेत. कशाची आहेत? नावांची नामे आहेत. आता पुढे बघा, एक उदाहरण देऊयात तुम्हाला. आंबा फळांचा राजा आहे. राजा आहे. शीतल जोरात पडते. कोयना धरण संपूर्ण भरले. किंवा कोयना नदीचे दरवाजे खुले झाले. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता इथं 3 उदाहरण मी दिलेली आहेत. बघा, पहिलं काय उदाहरण आहे? आंबा फळांचा राजा आहे. शीतल जोरात पळते. पूर्णविराम पाहिजे सगळीकडं. कोयना धरण संपूर्ण भरले. आता हे जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? नाव ओळखायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की फळांचं नाव असू दे, प्राण्यांचं नाव असू दे, पक्ष्यांचं नाव असू दे, फुलांची नावं असू देत, नक्षत्र, तर सगळ्यापैकी ज्याची ज्याची नावाचा उल्लेख वाक्यामध्ये केलेला असतो ती सगळी नाम असतात. आता आंबा फळांचा राजा आहे, या वाक्यात कुठे नाव आलेलं आहे बघा? तर 1 नंबरला नाम आलेलं आहे आंबा, कारण की आंबा हे प्रॉपर त्या फळाचं नाव आहे. विशेष नाव न सोडवतो. आता जर म्हटलं फळांचा राजा आहे, फळांचा राजा, मग चिक्कू, एक जण म्हणणार चिक्कू, एक जण म्हणणार केळी, पण प्रॉपर आंबा हा फळांचा राजा आहे असं पण म्हणतो.
शीतल जोरात पळते. आता वर्गामध्ये बऱ्याच मुली असतात, तेवढे आपण काय म्हणतो, शीतल, आमच्या वर्गामध्ये शीतल ही मुलगी जोरात पळते, म्हणजे याच्यामध्ये नाव कोणतं आलं, शीतल हे नाव आलं. त्याच्यानंतर कोयना धरण संपूर्ण भरले. कोयना धरण संपूर्ण भरले. आता इथं कुठल्या धरणाचं नाव आहे, कोयना धरणाचं नाव आहे. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय झालं, नाम कोणतं आलेलं आहे, कोयना हे नाम आलेलं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे काय, आता वर्गामध्ये सुद्धा आपण समजा बसलेलो असलो तर मॅडम हाक मारतात बघा आपल्याला. मॅडम काय म्हणतात, आता म्हणतात बघा, राज उठून उभा राहा, हे फळ्यावरचं वाचून दाखव. मग त्यावेळी मॅडमनी प्रॉपर ज्यावेळी त्याला नाव दिलेलं असतं त्यामुळे त्याला म्हणू शकतात ना की राज उठून उभा राहा आणि फळ्यावरचं वाच. आणि समजा मॅडमनी म्हटलं मुलांनो वह्या काढा, मग त्याच्यामध्ये सगळी मुले येतात. मग म्हणतात बघा, माधुरी तू वही काढलीस का, मग प्रॉपर नाव घेतलेलं आहे, म्हणजे ते नाव असतं त्याला नामस्य म्हणतात. मुलांना वही काढली का, ह्याच्यामध्ये कोणतंही नाव आलेलं नाही आहे, पण माधुरी नाव काढलीस का, ह्याच्यामध्ये बरोबर नाव आलेलं आहे. ओके चिल्ड्रन, यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय नाउन. नाउन इज द नेम ऑफ एनी पर्सन, एनी थिंग्स. ओके, एनी फ्लावर नेम, त्याच्यामध्ये काय पण असू दे, दॅट इज कॉल्ड द नाउन. द नेम ऑफ पर्सन और एनी थिंग्स, that is called the noun. आता बघा पुढं, एका वाक्यामध्ये दोन दोन सुद्धा नाऊन आलेली असते. एका वाक्यामध्ये काय झालेले असतं, दोन दोन सुद्धा नाऊन आलेले असतात. उदाहरणार्थ बघा, शारदा व नम्रता बागेत गेली, बागेत गेल्या. शारदा व नम्रता बागेत गेल्या. पुढचं वाक्य, गंगा यमुना गोदावरी नद्या आहेत. बघा वरील वाक्यामध्ये एकूण किती नामांची संख्या आलेली आहे. आपल्याला हे नाम बघायचं आहे, वाक्य व्यवस्थित वाचायचं आहे आणि एकूण नामांची संख्या किती आलेली आहे ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे, नावांची संख्या किती आलेली आहे. शारदा व नम्रता बागेत गेल्या. गंगा यमुना गोदावरी नद्या आहेत, या भारतातील नद्या म्हटलं तरी चालेल. हा, मग ह्याच्यामध्ये कोणतं नाव आलेलं आहे, शारदा नम्रता बागेत गेल्या. तर शारदा हे एका मुलगीचं नाव आलेलं आहे, नम्रता हे सुद्धा एका मुलगीचं नाव आलेलं आहे. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये शारदा व नम्रता ही दोन मुलींची नावांचा उल्लेख केलेला आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गंगा यमुना गोदावरी या ज्या नद्या आहेत, तर एकूण तीन नावांचे, गंगा यमुना गोदावरी या तीन नामांचा इथं उल्लेख केलेला आहे. गंगा यमुना आणि गोदावरी. मला लक्षात. आता बघा एकूण ह्याचा पर्याय लिहिताना काय लिहायचं, तीन जिथं असेल, आता एक पहिला पर्यायला असेल 2, दुसऱ्याला असेल 3, तिसऱ्याला असेल 4, चौथ्याला असेल 1, चौथ्याला असेल 1. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा मी, की गंगा यमुना गोदावरी या नद्या आहेत, या वाक्यामध्ये एकूण किती नामांचा उल्लेख केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, 1 2 3 तीन नामांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 3 हा संख्या त्याच्यामध्ये आली पाहिजे. मग 3 किती नंबरला आलेला आहे, पर्यायात 2 नंबरला आलेला आहे. 3 किती नंबरला आलेला आहे, 2 नंबरला आलेला आहे. म्हणून आपण काय करायचंय, 1 2 3 4 2 नंबरला गोल करायचा आहे. 2 नंबरला काय करायचं आहे, याच्यामध्ये गोल करायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या.
म्हणजे नाहीतर बरीच मुलं 3 नाम आले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल करतात. पण पर्याय क्रमांक 3 ला काय आहे? 4 हा पर्याय. 4 नावं आलेली आहेत का? नाही, 3 नावं आलेली आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 ला आपण काय करायचं आहे? गोल करायचा आहे. बघा अजून एक, सचिन दररोज अभ्यास करतो. हे बघा, सचिन दररोज अभ्यास करतो. त्याच्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? 1 नंबर दररोज, 2 नंबरचा पर्याय आहे करतो, 3 नंबरचा आहे सचिन आणि 4 नंबरचा आहे दररोज. सचिन दररोज अभ्यास करतो. याच्यामध्ये काय आहे? नाम कोणतं आलेलं आहे बघा. सचिन दररोज अभ्यास करतो मध्ये दररोज करतो सचिन दररोज, परत दररोज दररोज 2 वेळा आलेला आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता पर्याय 2 वेळा आलेला आहे हे न बघता फक्त नाम ओळखायचं आहे आपल्याला. फक्त काय ओळखायचं आहे? नाम ओळखायचं आहे, नावून ओळखायचं आहे. नावून कोणतं आलेलं आहे? सचिन हे आपल्याला इथं नावून आलेलं आहे. सचिन काय आलेलं आहे? नावून आलेलं आहे, नाम आलेलं आहे. मग सचिन हा पर्याय किती नंबरला आहे? सचिन हा पर्याय किती नंबरला आलेला आहे बघा. आपण चेक करूया. सचिन हा पर्याय 3 नंबरला आलेला आहे बघा. मग आपल्याला पर्याय असतात 1, 2, 3 आणि 4. 3 नंबरच्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचं. सचिन नाव आलेलं आहे. अभ्यास कोण करतो? सचिन करतो. ओके, मग नाव काय आलेलं आहे? सचिन आलेलं आहे, म्हणून सचिन हा अभ्यास करतो. आता गटात न बसणारा शब्द सुद्धा तुम्हाला ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द म्हणजे काय बघा, पर्याय असतात. तुम्ही गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द मोगरा, चालणे, राजा, जास्वंद. तर दोन्हीही प्रश्नामध्ये गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. गटात न बसणारा पर्याय ह्याच्यामध्ये कोणता आहे? 1 नंबर चालतो, 2 नंबर होता, 3 नंबर घोडा, 4 नंबर पडला. इथं दुसरा प्रश्न आहे. 1 नंबर मोगरा, 2 नंबर चालणे, 3 नंबर राजा आणि 4 नंबर जास्वंद. याच्यामध्ये पहिला जर आपण बघितला, चालतो पहिला पर्याय, हे नाव आहे का? नाही, त्यामुळे हा ऑप्शन कट. होता हे नाम आहे का? नाही, त्यामुळे ऑप्शन कट. घोडा हे नाव आहे का? हो, तर घोडा हे एका प्राण्याचं नाव आहे, त्यामुळं घोड्याला आपण काय करायचं आहे? बरोबर आहे, वेगळं आहे. पण चौथा पर्याय सुद्धा आपल्याला कंपल्सरी वाचला पाहिजे. पडला हे नाव आहे का? पडला हे नाम नाहीये, त्यामुळं पडला हे सुद्धा कॅन्सल होतं. लक्षात सगळ्यांच्या? म्हणजेच काय, चालतो, होता, पडला, हे सगळं काय आहे? याच्यामध्ये नाम आहे, नाम नाही आहे. घोडा हे फक्त नाम आहे. ऑप्शन नंबर 3 ला तुम्ही गोल करू शकता. पुढचा पर्याय आहे बघा, मोगरा, चालणे, राजा आणि जास्वंद. तर मोगरा हे फुलाचं नाव आहे, राजा हे व्यक्तीचं नाव आहे, जास्वंद हे सुद्धा एका फुलाचं नाव आहे.
म्हणजे याच्यामध्ये गटात कोणता बसत नाही, चालणे हा बसत नाही. म्हणजे याचं उत्तर आहे की गटात न बसणार शब्द कोणता असणार आहे, चालणे हा असणार आहे. म्हणून याच्यामध्ये चालणे हा पण काय करायचा आहे, पर्याय 2 नंबरचा गोल करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर आज आपण शब्दांच्या जातीमध्ये नाऊन हा घटक बघितला. नाऊन म्हणजे नाम, द नेम ऑफ द एनी पर्सन थिंग्स, द नेम ऑफ द एनी पर्सन ऑर थिंग्स दॅट वर्ड हॅव वी हॅव टू कॉल द नाउन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. आता तुम्हाला नाम हे समजलं असेल. आता तुम्ही काय करायचं आहे ह्याच्यामध्ये की स्वाध्याय कसा सोडवायचा, होमवर्क, हाऊ यू हॅव टू डू द होमवर्क. तुम्हाला सांगितलेलं आहे की हाफ 200 पेजेस, हाफ जी नोटबुक असते छोटी 200 पेजेस, ती प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही घालायची आहे. मराठी, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्तेला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, आता आज कोणता घटक झाला, नाम झाला. तर नामाचे सगळ्या जे मार्गदर्शिका आपल्या आय विनरचे मार्गदर्शिका आहेत ते सुटसुटीत प्रश्न दिलेले आहेत. ते तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये तसेच उतरून काढायचे आहेत. प्रश्न कंपल्सरी लिहायचे आहेत, पर्याय कंपल्सरी लिहायचे आणि त्याचं उत्तर सुद्धा कंपल्सरी लिहायचे आहे. का सांगू तुम्हाला, ते प्रश्न तुमच्या काय होतात, नजरेखालून जातात, पर्याय सुद्धा तुमचे वाचले जातात. त्यामुळे तेच प्रश्न जर पुन्हा तुम्हाला आले परीक्षेला तर तुम्ही काय करू शकताय, मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुमचं वाचन कौशल्य पण वाढणार आहे. म्हणजे वाचता येणार आहे, व्यवस्थित अक्षर सुद्धा, हस्ताक्षर सुद्धा तुमचं छान होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता काय करायचं आहे, प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून काढायचे. आपल्याला मार्गदर्शक नाम हा घटक आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे कार्यात्मक व्याकरण मध्ये. ते तुम्ही वहीमध्ये जसे जसं आज शिकवल्याप्रमाणे उत्तर स्वतः तयार करायचे. येत नसली तर तुम्ही घरच्यांना विचारू शकता. ओके, आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.